नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. सर्व शेतकरी बांधवांचे चंद्राई कृषी सेवा केंद्र हानेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड याचे अभिनंदन. आणि सर्वप्रथम सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे आमचे दादा आलेले आहेत, पांडुरंग पाटील यांना आपण तुरीच्या शेवटच्या फवारणीमध्ये हे डिपेंडर या औषध दिलेले होतं, कीटकनाशक आहे डिपेंडर कीटकनाशक दिले होते. सोबत आपण काय करते, दाण्याची साईज वाढण्यासाठी 0050 हे नोवा अग्रिटेक कंपनीचा वापर केलेला होता, त्यामुळे फवारणीसाठी दिलं होतं. आणि त्यांच्या तुरीला सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी अळीचा प्रकार होता. आणि विशेष म्हणजे काय होतं, त्यांचे एक म्हणणं होतं की प्रत्येक वर्षाला आपण त्यांना कीटकनाशक वापरल्याच्या नंतर काय होत होता, म्हणजे समजा एका तुरीच्या शेंगामध्ये 5 दाणे असतात, त्याच्यातले 3-4 दाणे खूप चांगले असतात, एक दाणा जे असतं ते अडकणा मुक्का दाणा असं म्हणतात ना, तसं काही प्रकार होऊ लागला होता. मग यांची प्रतिक्रिया आम्हाला असं जाणवल्याच्या नंतर आम्ही त्यांना एक अभ्यासपूर्वक एक कीटकनाशक आणि वॉटर सोल्युबल खत दिलं होतं. आपण हे दिल्याच्या नंतर यांच्या तोंडून आपण जाणून घेऊ की हे औषध मारल्यापासून यांची काय काय परिणाम झालेले आहे आणि कितपत त्यांचं वापरल्याच्या नंतर बेनिफिट झालेले आहे, हे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा बोला. नमस्कार. मी आज चंद्राई कृषी सेवा केंद्र हानेगाव येथे आमचे कपिल दादा कुतमापूर यांच्याजवळ मी गेल्या 20 वर्षापासून औषधी खरेदी करतो. आम्हाला विश्वास आहे की यांना अनुभव आहे, ॲग्री केलेले आहेत, म्हणून आम्ही इथं खरेदी करता. आणि त्याप्रमाणे दरवर्षी मी दादा सांगितलं की बाबा तुरीला दादा अडकण होऊ लागली किंवा सोप राहू लागले, 1-2-3 दाणे चांगले आणि 1-2 दाणे खराब असं काही होऊ लागले. त्याच्यावर मग आळी मोठमोठी आहे. मी म्हटलं की बाबा 1 महिन्याच बघूच नाही, लास्ट फवारणी दादा द्या तुम्ही असं म्हटल्यावर त्यांनी मला हे डिपेंडर औषध आणि हे NPK नावाचं काहीतरी खत आहे मला असं देण्यात आलं. मग दिल्यावर चांगलं मिश्रण करून घ्या आणि चांगल्या प्रकारे हलवा. नेहमी मी औषध लोक काही म्हणो, औषध हातात घेऊन मी काडी बिडीनं इगरीत नाही. त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, मी हाताने ढवळतो. हाताने ढवळून फवारा झाल्यावरच हात वगैरे साबण वगैरे लावून मग मी ते फवारणी करत असतो. आणि फवारे तर करणारे आपले त्यांना म्हणजे मजूर लोकांना त्यांना आपण सांगता फवारेवाल्यांना की फिर कर.